नमस्कार मंडळी, कुचबी एक्सप्रेसच्या आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपल्या बरोबर आहेत माननीय श्री प्रदीप शिंपी सर. सर, स्वागत आहे तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये आणि थँक्यू फॉर व्हिजिटिंग इन अबुधाबी. फर्स्ट ऑफ ऑल, मला एक्सपेक्टेड नव्हतं तुमचं अबुधाबीला येणं, बट तुम्ही आलात आणि आवर्जून मला कॉल केलात आणि येऊन आपण भेटतोय माझ्या घरी. त्याबद्दल धन्यवाद. ये वो जमाना था जब 74 में मैंने स्टार्ट किया मिमिक्री करना ऑर्केस्ट्रा में। आज वाकई शहनशाह सॉलिड प्रोग्राम कर रहे हैं। और प्रदीप एक सेकंड में बोले शहनशाह, बिकॉज ये हमारे उस जमाने के हैं। इनके साथ काफी कार्यक्रम किए, हमने शोज किए और आज परमेश्वर की बड़ी कृपा है कि आज तक हम लोगों को रखा। सांगा की बस मला दाखवायला घेऊन ये. तेव्हा मला पण एक अभिमान वाटला आणि मी बस घेऊन साहेबांच्या बंगल्यामध्ये तिकडे गेलो होतो. आता ना सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि शहनशाह हे दोन नावा रूपाला आहेत. मला एकदम गहिरवरून आलं. बोलवलं शिंपींनी, आता मी त्यांचे आभार मानतो. ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम मी कधी पाहिले, पण मला आज कळलं की इतक्या चांगल्या रीतीने ऑर्केस्ट्रा पेश होऊ शकतो. आणि खास करून आजच्या कार्यक्रमाला माननीय नारायण राणे साहेब, आनंद दिघे साहेब आणि आनंद दरे साहेब हे उपस्थित आहेत. त्यांचा पण मी आभार मानतो. श्री प्रदीप शिंपी यांचा सत्कार माननीय जिल्हाधिकारी आणि संघटनेचे अध्यक्ष यांनी करावा अशी मी विनंती करतो. प्रदीप शिंपी सर हे 1975 पासून देश विदेशामध्ये ऑर्केस्ट्रा हा प्रकार गाजवणारे 1975 पासून भारतातील एकमेव प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहेत. आणि सर आज मला भेटले वयाच्या 70व्या वर्षीमध्ये, पण सरांचा जो चेहऱ्यावरती ग्लो आहे आणि जो उत्साह आहे तो आजच्या तरुण पिढीला नक्कीच तुमचं जो एक्सपिरियन्स जो आहे तो आजच्या तरुण पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. आणि अशी जी जर्नी आहे त्या सरांच्या म्युझिकल प्रवासाची ती आजच्या आपण पॉडकास्टमध्ये कव्हर करू. सो 1990मध्ये जेव्हा फक्त बघायला DD1 आणि DD2 असे दोनच चॅनल होते, त्यावेळी लोकांना मनोरंजनासाठी असं काही माध्यम नव्हतं आणि मला वाटतं ऑर्केस्ट्रा हा एक मोठा मनोरंजनाचं माध्यम म्हणून बघितलं जायचं. आजकालच्या जेनझी जे जनरेशनला जेव्हा हे इव्हेंट्स, लाईव्ह इव्हेंट्स वगैरे होत आहेत, त्या जनरेशनला ऑर्केस्ट्रा हा प्रकार काय आहे हे माहितीही नसेल. पण बट ऑब्वियस आमच्यासारख्या 90sच्या मुलांना ऑर्केस्ट्रा नाव खूप मोठं आहे आणि ते कुठेतरी काळाच्या पडद्याआड पण आता सध्या गेलेलं आहे ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये. पण मला अजूनही आठवतं सर की नवा काळ किंवा लोकसत्ता म्हणा अशी ज्यावेळी पेपर्स यायचे, त्या पेपरमध्ये शहनशाह नावाचं एक ऑर्केस्ट्राचं आर्टिकल असायचं किंवा त्याची एक ॲडव्हर्टाईज असायची. नाही, मी ॲक्च्युली कसं आहे की माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना खूप आधीपासून होती. म्हणजे माझी सुरुवात मी 1975 साली मी केली. ऑर्केस्ट्रा आलाप आणि नंतर आलापचा आलाप इंटरनॅशनल झाला 1980 साली आणि 1992ला मग मी ते सगळे त्याची प्रक्रिया पूर्ण करून 1992ला मी ऑर्केस्ट्रा शहनशाहची सुरुवात केली. आणि ते माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की मला शहनशाह नाव ऑर्केस्ट्राचं ठेवायचं आहे. सो मग शहनशाहची जर्नी कशी पुढे सुरू झाली? शहनशाहचं कसं आहे की एक एक प्रत्येकाचं मेहनत असते आणि माझं जे डायरेक्शन होतं शहनशाहमध्ये वैशिष्ट्य असं होतं की ऑर्केस्ट्रा भरपूर होते, परंतु शहनशाहमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक नाविन्य होतं. थोडक्यामध्ये कसं एखादं पाण्याचा झरना म्हणजे जो अदा किया निभाना पडेगा, तर तेव्हा त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे ताजमहलचा सेट असायचा माझा. त्याच्यामध्ये कॅरेक्टर असायचं, त्याच्यामध्ये ते कलाकार गाताना वगैरे जो काय प्रकार होता तो एकदम वेगळाच होता. रिव्हॉल्विंग स्टेज हे कोणी त्यावेळेला केलेलं नव्हतं. रिव्हॉल्विंग स्टेजमधनं माझी एंट्री असायची वगैरे. भारत दर्शनचा आयटम होता. असे अनेक आयटम होते की असं पाहून असं वाटायचं की आपण पिक्चर पाहतो. असे बरेचसे सिने कलाकार आहेत. जितेंद्रांनी तर एकदा त्याला म्हणत स्टेजवरती झाला, तो म्हणला नाही थांबा मला बघू द्या, आणि त्यांनी माझं कौतुक केलं होतं की ना हे अक्षरशः असं वाटतं की मी पिक्चर बघतोय. आणि मराठीमध्ये त्यांनी सांगितलं. असे बरेचसे कलाकार, मी किती जणांची नावं घेऊ. मग तुम्ही किती गायक आणि संगीतकार त्यावेळचे तुमच्याबरोबर या शहनशाहमध्ये सामील होते? माझ्याकडे बरेचसे आर्टिस्ट, माझ्याकडे चांगले चांगले आर्टिस्ट तयार झालेले आहेत. खरं तर ऍक्च्युली असा जो एक टाइम होता
1975 साली मी जेव्हा ऑर्केस्ट्राची सुरुवात केली त्यावेळेला ऑर्केस्ट्रामध्ये माझ्याकडे जॉनी लिव्हर, हम्म. अभिजित भट्टाचार्य, शानू भट्टाचार्य म्हणजे कुमार शानू, त्याची मिसेस मिता भट्टाचार्य, त्याच्यानंतर मोहम्मद अजीज, असे बरेचसे सिंगर आहेत की जे प्लेबॅक सिंगर नव्हते पण नवोदित कलाकार होते. ते माझ्याकडे त्या जमान्यामध्ये गात होते. हे तुम्हाला मी आता डायरेक्ट सर्व सांगतो की ते सर्व हे जे कलाकार आहेत हे माझ्याकडे प्लेबॅक सिंगर नसताना माझ्याकडे गायचे. Wow. आज ते मोठ्या नावारूपाला आहेत. असे बरेच सिंगर आहेत. राईट राईट. आणि साधारणतः किती लोकांचा बँड असायचा त्यावेळी हा? आता त्यावेळी का आता त्यावेळी तर माझ्याकडे बँड जो होता तो माझ्याकडे सध्या त्यावेळेला 25 जणांचा ग्रुप होता सुरुवातीला. हम्म. नंतर 86 जेव्हा मी जेव्हा ऑर्केस्ट्रा चालू केला तेव्हा जवळजवळ 38 जणांचा हा ग्रुप होता माझा. कारण 86 माझा एक रेकॉर्ड आहे 86 साठी की मी इंडियामध्ये एकाच दिवशी 3 देशात कार्यक्रम केलेला हा मी पहिला निर्माता आहे. म्हणजे एक माझा टाइम असा होता की माझा इंडियामध्ये 45 जणांचा ऑर्केस्ट्रा 86चा ग्रुप, हम्म. त्याच दिवशी माझा लंडनला लेस्टरला एक 22 जणांचा ग्रुप आणि त्याच दिवशी माझा अबुधाबीला एक 16 जणांचा ग्रुप, असे एकाच दिवशी एकाच वेळी 3 देशात कार्यक्रम केलेला मी एक मात्र निर्माता आहे. Wow, आणि म्हणजे मी लेस्टरला होतो. माझ्या स्पॉन्सरचा मुलगा गाडीत सामान घेऊन तयार होता. मी प्रथेप्रमाणे मी प्रार्थना झाल्यानंतर मी एक गीत साजरं केलं आणि हायथ्रो एअरपोर्टला जाऊन जेव्हा मी आकाशामध्ये होतो विमानामध्ये हम्म. तेव्हा माझे 3 देशात कार्यक्रम चालू होते. त्यावेळी पण एक अबुधाबीमध्ये इंडियामध्ये एक इंडियामध्ये, एक लेस्टरला लंडनला आणि एक तिसरा माझा अबुधाबीला शो होता. Wow. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की मी जेव्हा आकाशामध्ये होतो विमानामध्ये हम्म. तेव्हा माझे 3 देशात कार्यक्रम चालू होते. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा एक प्रसंग आहे. Right. आणि दुसरी गोष्ट की तो तिसरा कार्यक्रम माझा जो होता आपल्या अबुधाबीमध्ये जिकडे आता मी बसलोय हम्म. तो पण शो मी तिसरा शो म्हणजे एक शो मी अटेंड करून आलो होतो लंडनवरनं आणि दुसरा शो मला शेवटी मला इकडे अटेंड करता आला बिकॉज ऑफ टाइम चेंज. 5.5 तास टाइम हे झाल्यामुळे मला तो पण शो अटेंड करता आला. This is असा माझ्या amazing. आयुष्यातला एक वैशिष्ट्य आहे माझ्या Wow. गोष्टीमध्ये. आणि गुड टू नो दॅट. आणि ज्यावेळी तुम्ही एखादा शो तुमचा कुठचा असा मेमोरियल शो आहे का की तुमची किंवा शो मध्ये कुठची तुमची एखादी आठवण आहे का जी तुम्हाला अजूनही आठवते? अशा आठवणी प्रचंड काय- असतीलच पण त्यातली एक अशा अनेक आठवणी. मला लंडनमध्ये एक गोष्ट आठवते की आमचा पहिला शो होता लंडनला आणि आम्हाला स्पॉन्सरने बस पुढे आम्हाला सांगितलं तुम्ही बसमध्ये जा हम्म. आणि आम्ही तिकडे मेकअप रूम मध्ये बसून सगळं आमचं शांतपणे सगळं आम्ही रिहर्सलवर करत होतो आणि काहीतरी 5:35चा शो होता टायमिंग आणि स्पॉन्सर तिकडे काहीतरी 5:15ला तिकडे ते आले. हा प्रदीप वेअर यू? तर मी बोला आहे इकडे. अरे मला म्हटलं की तुमचा कार्यक्रम आहे 5:35चा, तुम्ही काय करता? मी बोलले इकडे कोण पब्लिक नाही, काहीच नाहीये. तर तो म्हणला इथे तसं नाहीये. तर मी पाहिलं की संपूर्ण स्टेज खाली होतं, काही खुर्च्या नाही ना काय नाही. तेव्हा मला त्याने हात पकडून त्या स्टेजच्या बाजूला घेऊन गेला. मग त्याने तिथला जो अटेंडन्स होता त्याने मला दाखवलं, हा बटन आता दाबलं ना की ह्या सापशिडी कशी असते तशा त्या खुर्च्या खटा लागणार. हो. तेवढं आम्ही घाईमध्ये फडा तयारी केली हम्म. आणि कार्यक्रम चालू मग त्या केला. खुर्च्या टायमाला लागल्या खूप बंधन असतं तिकडे. हो, त्या खुर्च्या लागल्या की लोक येऊन बसणार. ताबडतोब त्या खुर्च्या त्या खटाखटाच्या लागल्या. हा. तिथनं लोक पटापटा बाहेर सगळे होते ते आतमध्ये आले बसले आणि ठरलेल्या टायमात कार्यक्रम चालू झाला. तो तुमच्यासाठी आम्हाला पहिला झटका पण मिळाला. मग तेव्हा मला कळलं की इथे किती गरजेचं आहे की टायमाला किती महत्व असतं. टायमाला किती महत्व असतं. करेक्ट. सर त्यावेळी तुम्ही आता 86 बद्दल आपण बोलतोय पण कॉम्पिटिशन कसं होतं या फील्डमध्ये? काही अशी तुम्हाला ऑर्केस्ट्राची नावं आठवतात की ज्यांना तुम्ही आता स्वतःहून अप्रिशिएट करता की येस दे वर गुड? नाही ऑफकोर्स नक्कीच. आता महेश कुमार आणि पार्टी त्यांच्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालेलं आहे. मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्रा आहे. बाबलाचा ऑर्केस्ट्रा होता. सुंदरी यादे Yeah. असे ऑर्केस्ट्रा नावाजलेले होते आणि चांगले होते ते त्या जमान्यामध्ये. बाकी कॉम्पिटिशन म्हणून असं मी तर कोणाला पाहिलंच नाहीये. मी माझ्या खूप फोर्समध्ये होतो आणि माझ्या कार्यक्रमाला एवढं म्हणजे प्रोत्साहन मिळत गेलं
हम्म. की मी त्यातच पूर्ण डुबलो होतो. मला कुठे बघायची गरजच लागली नाही. 90s मध्ये बघा किंवा टिल 2000 मध्ये बघा, की सिंगिंग म्हटलं तर ते प्लेबॅक सिंगरनीच गावं अशी एक लोकांची पण इच्छा होती आणि त्या कलेला तेवढी एक दर्जा पण तसा होता. पण नंतर बघाल तर काळ बदलत गेला, टीव्ही शोज वाढत गेले. बरेचसे पॅरेंट्स आपल्या मुलांना प्रोत्साहित करायला लागले सिंगिंग कॉम्पिटिशन्स करायला आणि आता सर्व पॅरेंट्ससुद्धा बघाल तर कराओकेचं पीक आलेलं आहे. जे की चांगलं आहे, लोकं एन्जॉय करतायत. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडतं? तुम्ही त्यामध्ये लोकांना काही हेल्प करताय का? कसं की पूर्वी हा कराओके प्रकार बिलकुल नव्हता. परंतु गेले 5-6 वर्षामध्ये कसं झालं, की हं, हं. जेव्हा कोरोना आला, तेव्हा लोकं आपल्या घरी बसून आपलं काहीच काम नसताना आपले गाणी गाता आणि त्यानंतर मग मला पण असं वाटलं, की 5 वर्षापूर्वी, की सगळं जग बंद होतं, सगळं कराओके आपल्या कोरोनामुळे. तेव्हा मी पण स्वतः कराओकेचा स्टुडिओ टाकला. एक सहज म्हणून टाकला. परंतु त्याला रिस्पॉन्स एवढा खूप छान मिळाला की नाही आणि ते करता मग ते आपल्याकडे येणारे विद्यार्थी शिकतात आहे आणि मग त्याच्यामध्ये ते कार्यक्रम करतात आहेत. मग त्यांच्यासाठी मग आम्ही एक स्टेज द्यायला सुरुवात केली. त्यांना त्यांची रिहर्सल घेऊन त्यांना आम्ही स्टेजवरती कार्यक्रम द्यायला सुरुवात केली आणि ग्रेट. खूप छान प्रकारे ते कराओकेचं चाललेलं आहे. ओके, दॅट्स ग्रेट. तर मग ह्यासाठी काही क्रायटेरिया असतो का, की मला एवढं गाणं आलंच पाहिजे किंवा माझा आवाज असाच पाहिजे? मग तुमचं सिलेक्शन काही आहे का त्यामध्ये? की कोणी पण येऊन ॲडमिशन घेऊ शकतं? कसं आहे ते? नाही, त्यासाठी कसं आहे माहिती आहे का, आमच्याकडे कोणी पण ॲडमिशन घेऊ शकतं. जसं आपल्या शाळेमध्ये आपण कोणाला अडवत नाही, हां. की कोण किती ढ आहे, कसा काय. तर माझ्याकडे आता इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनिअर आहेत, वकील आहेत, जे आता रिटायर आहेत. असे बरेचसे जण येतात, की ज्यांना आता आयुष्यभर आपण वाटलं होतं, की आपण काहीतरी शिकायला पाहिजे होतं संगीत, परंतु आपण शिकू शकलो नाहीत. हं, हं. असे बरेचसे आता रिटायरमेंट नंतर माझ्याकडे शिकायला येतात आहेत. पण त्यासाठी काही म्युझिकची काही नॉलेज असायला हवं, नाही, आवाजाची असं काही पातळी नाही. मी वगैरे काय मी असा खूप प्रकार? खूप मेहनत करून त्यांना मी तयार करून घेतो. एवढी माझी कॅपॅसिटी आहे. हो, ग्रेट. आणि ते तुमचं मला वाटतं आता पुढची कारकीर्द तुम्ही याच कार्याला समर्पण केलेली आहे. येस, नक्कीच. नवीन पिढीसाठी काय तुमचा सल्ला, मार्गदर्शन? नाही, माझा एकच सल्ला आहे, की सध्या आता कराओकेचे क्लासेस किंवा कुठलेही कार्यक्रम होतात ऑर्केस्ट्राचे. त्यासाठी प्रत्येक ज्यांना गाण्याची आवड आहे, त्यांनी डायरेक्ट न गाता तुम्ही त्याचा रियाज करा, अभ्यास करा, गाणी शिका. सर, मी Googleवरती ना तुमचा एक फोटो बघितला. हिंदू हृदय सम्राट श्री माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा. तर स्पेशल आठवण असेल ना ती? हो, ऑफकोर्स का नाही. साहेबांबद्दल काय बोलायचं? साहेबांना कलाकारांबद्दल एवढी आत्मीयता होती. खूप कलाकारांचं प्रेम करायचे, खूप प्रेम करायचे. जेव्हा साहेबांना कळालं, की प्रदीप शिंदेची अशी बस बनते, हं, हं. की ज्या बसमध्ये म्हणजे कलाकारांसाठी एक वेगळी अप्रतिम बस, की जी याच्या अगोदर कधीच कोणी कुठल्या नाट्य निर्मात्याने बनवली नव्हती. हं, हं. त्यासाठी कलाकारांमध्ये झोपण्यासाठी चांगली व्यवस्था, 35 माणसं व्यवस्थित झोपू शकतील अशी एअर कंडिशन बस त्यावेळेस. त्यावेळेस. आणि त्यामध्ये व्ही-आय-पी कॅबिन, त्याच्यामध्ये लेडीज कॅबिन, हं, हं. लेडीजसाठी वेगळी व्यवस्था, लेडीजसाठी स्पेशल एसी, टीव्ही, व्ही-आय-पी कॅबिनमध्ये टीव्ही, एसी, पूर्ण एसी बस. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टॉयलेट पासून सगळ्या व्यवस्था होती. आणि अशी व्यवस्था असलेली बस जेव्हा साहेबांना माहिती पडलं, तर साहेब म्हटले, "प्रदीपला सांगा, की बस मला दाखवायला घेऊन ये." हं, हं. तेव्हा मला पण एक अभिमान वाटला आणि मी बस घेऊन साहेबांच्या बंगल्यामध्ये तिकडे गेलो वॉव! होतो. अमेझिंग. माननीय राजसाहेबांबद्दल कधी भेट झाली का त्यांच्याशी? हो, काय बापरे! राजसाहेबांनी माझे भरपूर शो पाहिलेत. कारण तेव्हा माझे शो एवढे अफाट चालायचे शहेनशहाचे, हं, हं. की प्रत्येक राजकीय लोकांना शहेनशाहच पाहिजे असायचा. राजसाहेबांनी पण माझे भरपूर कार्यक्रम पाहिले. मला एक प्रसंग अजून आठवतो, हं, हं. की गोरेगावमध्ये भरपूर म्हणजे मला वाटतं 5,000 ते 6,000 पब्लिक असेल. तिकडे राजसाहेब आले होते. हं. तेव्हा राजसाहेबांनी कधीची गोष्ट स्टेजवरती आहे? कुठच्या काळाची? ते 1993-94 सालाची गोष्ट असेल. ओके. तेव्हा राजसाहेबांनी त्या भाषण करताना सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि शहेनशाह हे 2 नावं रुपाला आहेत. मला एकदम गहिरवरून आलं, अरे की ग्रेट. दुसऱ्या दिवशी पेपरला ॲडव्हर्टाइजमध्ये ते साहेबांचे शब्द टाकले होते. मला अजून तो प्रसंग आठवतो. वंडरफुल, वंडरफुल टू हिअर दॅट. ग्रेट, असे ग्रेट, ग्रेट. बरेचसे राजकीय लोकांनी पण भरपूर माझं कार्यक्रमाचं कौतुक थँक यू केलेलं फॉर आहे. शेअरिंग. येस. ग्रेट. सर, हे तर तुम्ही आता सांगितलं, की तो काळ जेव्हा शहेनशाह तुमचा ऑर्केस्ट्राचा ब्रँड आहे तो खूप वर्ल्ड फेमस होता.
पण कुठेतरी आता 25-30 वर्षानंतर तुम्हाला असं वाटतंय की हे ब्रँड नेम कुठेतरी काळाच्या पडद्याआड गेलं आहे आणि तेवढं सक्सेस आता दिसत नाहीये, असं त्याची काही खंत वगैरे आहे तुम्हाला? किंवा तुमचा आता फ्युचरचा प्लॅन काय आहे याला पुन्हा रिवाईव्ह करायला? कसं आहे की लोकांची ना टेस्ट बदलत जाते. तुम्ही आता पाहताय हे मोबाईल एक वर्षांनी बदलतात. करेक्ट. लोक आज मोबाईल घेतल्यानंतर एक 6 महिन्याने वर्षाने त्याचं मॉडेल बदलतंय. तसं हे कलेचं पण असं असतं की लोकांची टेस्ट बदलते. त्या जमान्यामध्ये कसं लोकांना गाण्याची व्यवस्थित आवड होती आणि लोकं तिकीट काढून शो पाहत होते. आता कसं आहे की आता असं ऑर्केस्ट्रा शब्दाला महत्त्व नाही. आता इव्हेंट शो चालतात आहे. हं, हं. आता काय ते लोकांना सोबत त्यांना मग कोणतरी फिल्म कलाकारच पाहिजे असतो, एखादा फिल्मी आर्टिस्ट पाहिजे असतो. मग ते आम्हाला खटकतं, की आम्ही आमच्या फक्त नावाने करतो. आता काय झालं आता सगळे नावाने शो चालतात. कलाकारांच्या नावाने शो चालतात. आमच्या टायमाला कलाकारांच्या नावाने शो चालायचा नाही. आमच्या वेळेला फक्त त्या ऑर्केस्ट्राच्या डायरेक्शनवरती कार्यक्रम चालायचा आहे. आता तो जमाना तसा राहिलेला नाहीये. त्याचीच फक्त खंत आहे. जी थोड्या वेळापूर्वी काही नावं घेतली आहेत. अभिजित भट्टाचार्य, बरोबर. कुमार शानू, जॉनी लिव्हर ही हो. संगीत क्षेत्रातली किंवा तत्सम कार्यक्षेत्रातली खूप मोठी नावं आहेत. बरोबर. दीज आर द सेलिब्रिटीज. तर त्यांच्याबरोबर आता कोलॅबोरेशनचा जमाना आहे. तर तुम्हाला काही कोलॅबोरेट करायला आवडेल का? किंवा तेवढं पॉसिबल आहे का? त्यांच्याकडून तेवढा रिस्पॉन्स येईल का? कारण की आता कसं सक्सेस त्यांना भरपूर मिळालाय आणि ज्यावेळी सुरुवात केलेली त्यावेळी सक्सेस नव्हतं त्यांच्याकडे. पण तुम्हाला आता वाटतंय का, विश्वास आहे का ते तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत तेवढे? नाही. ह्या गोष्टी कसं माहिती का? तो जमाना असा होता, जॉनी लिव्हर काय की अभिजित भट्टाचार्य काय, त्यांना विचारा ₹75 पेमेंटवरती माझ्याकडे ते आलेले आहेत. ओके. कविता कृष्णमूर्ती आज ₹300 मी तिला पेमेंट करायचो. पण एनिवे मला त्यांचा अभिमान आहे. त्यांच्याबद्दल मला गर्व आहे, की भले तो जमाना वेगळा होता. हं, हं. परंतु आता कसं की बघा प्रत्येकाचा टाईम असतो. आज जर मी त्यांच्याकडे गेलो, तर आता तर 75 आणि 75,000 काय तर तो जो आकडा आहे, तो आपण देऊ शकत नाही. करेक्ट. प्रत्येकाची आशा वाढलेली आहेत आणि म्हणून मग आम्ही काय विचार करतो, कशाला आपण उगाच त्या गोष्टीच्या मागे लागायचं आणि आपण त्रास करून घ्यायचा आहे. त्याच्यापेक्षा आपला जो कार्यक्रम चालू आहे तो ओके. सर, पण तरीसुद्धा मला पर्सनली असं वाटतंय, की 2025 मध्ये मी बघतोय ना, खूपच अनपेक्षित कोलॅबोरेशन्स म्हणा, बिल गेट्स, तुम्ही डॉली चायवाला, राइट? बरेचसे अनएक्सपेक्टेड कोलॅबोरेशन्स होतात. तर हे तर कोलॅबोरेशन मला बघायला आवडेल. पर्सनली मला आवडेल, की तुम्ही शहेनशाह हा जो ऑर्केस्ट्रा जो ब्रँड नेम आहे, तो पुन्हा रिवाईव्ह कराल आणि डेफिनेटली मला पूर्ण आशा आहे, की हे जे काही कलाकार तुम्ही नावं घेतलेत, ते तेवढे जनरस नक्कीच असतील. ते तुम्हाला नक्कीच त्याबद्दल सहकार्य करतील आणि आम्हाला आवडेल सर बघायला लाईव्ह तिकीट काढून पुन्हा. मला नक्की, वाटत नाहीये, नक्की. की ही जनरेशन कुठच्या पण गोष्टीमध्ये काही कट शॉट्स किंवा कट कॉर्नर्स करते. दे विल डेफिनेटली कम अँड वॉच अँड दे विल सेलिब्रेट शहेनशाह अगेन. तर नाही, नक्की तुम्हाला आपण प्रयत्न करू की. नक्की आणि तुम्ही करावं. मला वाटतं, की बघा तुम्ही त्यावरती कसं काय काम कराल ते. सोशल मीडियाचा जमाना आहे सध्या. हो. शहेनशाहचं नाव जरी तुम्ही लावलात मागे आणि कार्यक्रम चालू केले पुन्हा. आता तुमचे कुठच्या नावाने तुम्ही कार्यक्रम करता? नाही, शहेनशाह नावानेच मी कार्यक्रम करतो ना. आता अच्छा. पण माझे कार्यक्रम शहेनशाह नावानेच चालू करतो. मी ओके. त्यावेळेला कसं शहेनशाह झाला, शहेनशाहला एवढा डिमांड होता ना, की लोकं म्हणायचे, की प्रदीप शिंपी आम्हाला तुम्हीच पाहिजे. मग तेव्हा मी कसं आहे, की बरेच आपलं कार्यक्रम माझे आहेत. मराठीचे कार्यक्रम मी चालू केलेत. नटखट सुंदरा, हीच आपली आवड, सितारों की महफिल, आलाप असे मी लोकांना फक्त माझा नावाचा कार्यक्रम पाहिजे होता. हो. त्याच्यामुळे माझे वेगवेगळ्या नावाने मी माझे कार्यक्रम करायचो. त्याचा उद्देश दुसरा असा पण होता, की कोणाला बजेट परवडत नाही. तेव्हा मग मी त्याप्रमाणे कार्यक्रम करायला सुरुवात केली होती. ओके. तर थँक यू सो मच. तुम्ही इथे आलात अबुधाबीमध्ये स्पेशली येऊन मला धन्यवाद. व्हिजिट दिली आणि ह्या पॉडकास्टमध्ये सामील झालात त्याबद्दल धन्यवाद. जाता मला तुमच्याकडून 2 लाईन्स जर तुम्ही गायल्यात तर आय विल बी ग्रेटफुल. ॲक्चुअली मी मूळतः म्युझिशियन होतो पहिला. त्यावेळेला मी कोंगो, ड्रम सेट या गोष्टी सगळ्या वाजवायचो आणि त्यानंतर सिंगिंग पण करायला लागलो. तर ठीक आहे, आपली एक इच्छा आहे. मी आपल्यासमोर छोटंसं ध्रुवपद सादर करतोय. न जाने क्यों दिल से ये आवाज आई, मिलन से है बड़ी के तुम्हारी जुदाई,
इन आँखों के आंसू न कहलाते मोती, अगर तुमने होते, सुमित जी, अगर तुमने होते। थँक्यू सर.